पण हेच तुम्ही जे म्हटलात मगाशी की याचा संबंध कुठेतरी का, तुम्ही म्हटलात की ते सोबत होते साहेबांच्या, अजितदादांच्या सोबत होते, त्याच्या काळामध्ये साहेबांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. तुम्ही मधल्या काळात एक आरोप केला होता किंवा इतरही ठिकाणावरून असे क्वार्टर्समधून आरोप झाले होते की सुनील तटकरे यांना आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज या गोष्टी बघायला मिळतात. तर कुठेतरी सुनेत्रा पवारांना पण याची कुणकुण लागली असावी किंवा त्यांना काही प्रमाणात दादांना सुद्धा या बाबतीतले कुणकुण लागली होती. खर्च ज्या पद्धतीने त्या पक्षामध्ये केला जात होता आणि मग त्यानंतर ठीक आहे, दादा असल्यामुळे काही गोष्टी कंट्रोलमध्ये राहिल्या. नंतर एक कागद, एक पत्र जे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं होतं, त्याच्यावर सही या दोघांचीच होती. त्यात दादा गेल्यानंतर पक्षाचा कंट्रोल स्वतःच्या ताब्यात यावा यासाठी ते कुठेतरी प्रयत्न करत होते आणि सरळ सरळ त्या ठिकाणी पेपरवरच पुरासकट आपल्याला जाणवलं. त्यानंतर त्यांना काय त्यावर बोलता आलं नाही, तो वेगळा विषय. त्यानंतर मला असंही कळालेलं आहे, कदाचित काही लोकांमध्ये चर्चाही झालेली, मी बोलण्याच्या आधी बातम्यासुद्धा झालेल्या आहेत, की एक कुठल्या व्यक्तीशी बोलत असताना प्रफुल्ल पटेल, कदाचित नाही तर सुनील तटकरे याच्यातील एक नेता त्या व्यक्तीशी बोलत असताना दादांबद्दल फार खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलण्यात आलं. हा ऑडिओ मी तरी नाही ऐकलेला, पण ऑडिओ नक्कीच काही लोकांकडे आहे. पण हा ऑडिओ सुनित्रा काके आणि पार्थली नक्कीच ऐकलेला आहे आणि तो ऑडिओ ऐकल्यानंतर ही जी यादी नवीन जाहीर झाली ती त्या ठिकाणी जाहीर केली गेली आणि त्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना स्थान त्या ठिकाणी दिसत नाही. ह्या ऑडिओ क्लिपबद्दल आम्ही पण 2-3 दिवस माध्यमांमध्ये चर्चा ऐकतोय, वारंवार याच्याबद्दल बोललं जातं. तुमची काय माहिती, कसली ऑडिओ क्लिप आहे? ऑडिओ क्लिपमध्ये दादांबद्दल कंप्लेन केली गेली आहे आणि दादांबद्दल फार वेगळ्या भाषेत त्या ठिकाणी बोललं गेलं आहे. कधीची ऑडिओ क्लिप आहे? दादा आहेत असतानाची? दादा असतानाची. अच्छा, मग ती आताच कशी साधारण? दादांनी सुद्धा ती ऐकली आहे. अच्छा, दादांनी पण ती ऐकली. तुमची माहिती आहे की दादांनी ऐकली? दादांना हे माहिती होतं. दादांनी काही प्रमाणात डायरेक्टली कोणाबद्दल संभाषण होतं हे सांगितलं नव्हतं, पण आम्ही जेव्हा दादांबरोबर त्या ठिकाणी फिरायचो आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये काही लोक अशा पद्धतीने टीमिंग लॅडिंग करून एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या पक्षामध्ये करत होते असं दादा नेहमी म्हणत होते. म्हणूनच त्यांचं मत होतं भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा. आणि पुढचं राजकारण लक्षात घेता दोन्ही पक्ष एकत्रित आले तर उद्या जाऊन आपल्याला लोकांसाठी काम करायला फायदा होईल अशी त्यांची भूमिका होती. कुठे ना कुठेतरी काही लोकांवर नाराजगी नक्कीच दादांची होती. कोण होती आपण त्या म्हणजे विलिनीकरण चर्चेवरती येऊच रोहितजी, पण ही काय त्या ऑडिओ क्लिपमध्ये दादांबद्दल वाईट बोललो होतं, ही कोण लोक होती बोलणारे? नाही, बोलणारे यापैकीच एक कुठला तरी नेता होता एवढं त्या ठिकाणी. प्रफुल्ल पटेल आणि किंवा सुनील तटकरे याच्यातले एक नेता होता. दोघांपैकी एक जण हे अजित पवारांबद्दल वाईट साईड बोलत होते असं